आज मदर माऊलीला सांगणं गरजेचं आहे। कसं सांगायचं, काय सांगायचं काहीच कळत नाहीये। देवा शक्ती दे मला, तिने जास्त त्रास नाही करून घेतला पाहिजे। सावे ह्याच्यात लाडू आहेत बघ, आणि ह्यो चिवडा ही बॅगेत ठेवती, लागल तवा खा। आणि इथं खाली पैक ठेवल्यात। सावे काय झालंय? मदर माऊली, अगं मी काय शाळेच्या ट्रिपला चाललीये का? काय तुझं? शाळेत गेली असतीस तर ट्रिपला गेली असतीस। बर मदर माऊली ऐक ना, मला थोडं बोलायचंय, महत्वाचं आहे जरा। बोल की। मला वाटलंच तुला त्या विषयावर बोलायचंय। सावे कोण आहे ग तो पोरगा, आणि काय करतो, कुठे राहतो, मला सांग ना। बाई मला लय आनंद झालाय, पुढच्या महिन्यात ना तुझं लगीन उरकून टाकू। मदर माऊली, लग्न सोडून दुसरं काही डोक्यात नसतेस का तुझ्या? मला दुसरं काहीतरी महत्वाचं बोलायचं असू शकतं ना। भाई एवढा राग, दम जरा। सावे एवढा राग बरा नाही। 1 महिना चाललीस तिकडं, तुझ्यासोबत मी नसेल पण ह्यो असेल। मदर माऊली बस ना, जरा बोलायचंय। ये अग बस। काय बोलायचंय? अय्या हळू। मदर माऊली, तू काल म्हणली होतीस ना की प्रत्येक माणूस प्रत्येकाला सगळं सांगतो असं नाही, काहीतरी लपवतोच। हा मग मी पण तुझ्यापासून काहीतरी लपवलंय। आपण परवा डॉक्टर कडे गेलो होतो ना। कसं सांगू तुला मदर माऊली, मी आता 1 महिन्यासाठी बाहेर जाणार आहे की नाही, तर तू ना फक्त शहाण्यासारखी वाग बघ। तुला ज्या सगळ्या गोळ्या दिल्यात ना त्या नीट वेळेवर घे। हे बघ, मी तुला रोज फोन करत जाईनच, आणि जेव्हा गॅप मिळेल ना तेव्हा मी येणारच आहे इथे। फक्त तू तू, तू ना यामध्ये काही हयगय नको करू। हे बघ, मी पारसला, काकूंना, सगळ्यांना सांगितलंय की तुझ्यावर लक्ष ठेवायचं म्हणून, पण मदर माऊली औषधं तर तुलाच घ्यावी लागणार आहेत ना। ते बघ, मामा पण म्हणत होता की त्याला पण आता हेवी ड्युटी लागली आहे, तो पण नसणार आहे आता इथे जास्त। आणि फक्त पहिली स्टेज आहे, पण डॉक्टर म्हणले की काहीच टेन्शनचं कारण नाहीये, आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट पण आपण दिलेल्या आहेत, हो ना। आणि ते म्हणलेत ना की सगळं बरं होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुला गोळ्या मात्र वेळेवर घ्याव्या लागतील। तू काहीच टेन्शन नको घेऊ, आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणारच आहोत, आणि काहीच टेन्शनचं कारण नाहीये, कारण सगळं नीटच होणार आहे। आणि मदर माऊली, मी तुला काहीच होऊ देणार नाही।
तुझं लग्नपत्र राहील ना मम्मी? सावित, काय झालंय मला? तुला ब्रेन ट्यूमर ब्रेन ट्यूमर बाबू, श्रीमंताचाच आजार झालाय मला. तुला माहिती का, इकडे महिनाभरात जेवढे पैसे कमवते ना त्याच्यापेक्षा तिप्पट मिळणार आहेत मला तिथं. आता बघ, सगळे प्रॉब्लेम सुटतील. आणि म्हणून एवढे पैसे जमवत होतीस वय? चांगला चॅप्टर निघाला की दोघं. मायापासून समजा दडवून ठेवत होतात वय? सावय, मला माहिती तू मला काहीच होऊ देणार नाहीस. दीपू, तुझा तो राजेश खन्ना काय म्हणतो र? जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए. दोन्ही हाती धरले कान, चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ, पितळीचे पाणी पिऊ, अंडा पाणी गडप, मुळाची वापडी हडप. देवाच्या पाया पडल्यावर कसं बरं वाटतं ना, तसं तुम्हाला सगळ्यांना जवळ घेतल्यावर मला वाटतं बघा. असं वाटतं सगळं ठीक होईल, सगळी चिंता मिटेल. साविताई, तू काळजी नको करू, सगळं नीट होईल बघ. ते तर होणारच आहे, कारण पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. बाप्पाचा आशीर्वाद आपल्या घरचा आधार आहे साविताई. बस बस, कौतुकाने सुरळून जायची मी. बरं ऐका पोरांनो, आता महिनाभर नाहीये बरं का मी इकडे. काय बंट्या, चिनू, पपुली, अभ्यासाकडे नीट लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. या आजीकडे पण लक्ष द्या, काय गोळ्या वेळेवर घेतच नाही. काय आजी पण लक्ष ठेवणार आहे तुमच्यावर. मदर माऊली इकडे. एक चमचे. मदर माऊलीची काळजी घे. तू नकोस सांगू ते, आम्ही आमचं बघून घे. सावीचं नाही ऐकणार, सावीचं लाख ऐकलं असतं ग.
पण आता तू सावित्री आहेस ना. तिच्या कपाळाला कटिंग गुळ आलाय. काही मदर माऊली, तू किती काळजी करशील माझी. मला काही होत नाही, नग काळजी करूस. पण तुझी वानसेना आहे की माझ्या सोबत. जावे, लवकर परत या. मदर माऊली. सावित्री बॅग. या चला येते. बाय पोरांनो. बाय. चला कारखाना कारखाना, चला मंदिर. आली मी. कुठे यायचंय? चला कारखाना, चला मंदिर, चला मंदिर मंदिर. बर, कळलं. आले. वेलकम टू कवठे भैरवगड. या ऐसा मॅप तयार ना मागच्या वलंडायला? आधी उमरा तर बघू द्या, मग पुढचं पुढं. ड्रायव्हर, गाडी अनाथ आश्रमाकडे घ्या. एक मिनिट. अनाथ आश्रम? मी तिकडे राहायचंय का? असं म्हणलं का मी? नाही ना, मग कशाला उगाच तर्क वितर्क करायचे. अर्जुनच्या ऑफिस मध्ये तुझी नोकरी फिक्स करायची आहे आणि ते एकच माणूस करू शकतो. तरच भेटायला जायचं. एक शंका म्हणून विचारते, तुमच्याकडे काही अधिकार वगैरे आहेत का? नाही नाही का त्या शाहरुखच्या डॉन सारखं आहे, नावाला डॉन, काम सांग कामाचं. सावित्री, पहिलं आणि शेवटचं सांगतो, हे जे उद्धटासारखं बोलणं आहे ना, बंद करायचं बरं का.
काय कुणी काही बोललं, किती वाईट बोललं, किती अपमान केला ना, उद्धट बोलायचं नाही. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचं बरं का? कोणाला भेटायला चाललोय आपण? हा, ज्याच्या शिफारशीशिवाय नोकरी पक्की होऊ शकत नाही त्याला. ही तुझी क्वालिफिकेशनची फाईल. ड्रायव्हर, अनाथ आश्रमाकडे घ्या. कोणाला भेटायला चाललोय आपण? तू चाल तर खरं, दाखवतो तुला. चाल. हा आधार आश्रम. स्वच्छता ठेवावं जरा. बघा की किती घाण झालंय. आधार अनाथाश्रम आहे. आधार व्हायला हवं अनाथांचा. मॅडम माफ करा, मी चेअरमॅन नाहीये, मी त्यांचा मोठा भाऊ विद्याधर. किती अस्वच्छता आहे. डासांची पैदास होते हो अशाने. लहान लहान लेकर आहेत हो आपली, आजारी नकोत पडायला. हे ते बँकवाले भला माणूस आहे. हो, खरंच भला माणूस आहे. आणि लोहार, तुमच्या कामाबद्दल जर माझ्या मनात शंका असती तर तुम्ही इथं नोकरीलाच नसतात, नाही का? पण तुम्ही जी माणसं निवडलीत लोहार, ही चुकीचीच होती. हे तरी मान्य आहे की नाही तुम्हाला? हो सर, मला मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे म्हणजे झालं. अरे चिंगे, अगं चिंगे, पुढे ये, पुढे ये. आहे का चिंगे? असा त्रास देतात ताई ना? त्रास नाही देत बाळा, जा या ताई या. तर काय, आता जे काही झालं ते झालं लोहार. पण इथून पुढं सगळ्या कामांमध्ये तुम्ही लक्ष घालायचं. खबरदारी तुम्ही घ्यायची पर्सनली. कवठेकर समाजकार्य दिखाव्यासाठी करत नाही, तुम्हालाही ठाऊक आहे. हो सर. त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या मुलांना दप्तर वेळेतच मिळाली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांसाठीचा पोषक आहार निकृष्ट दर्जाचा असेल तर ताबडतोब आचारी बदला. मला यात अजिबात हायगाय चालणार नाही. मी स्वतः जेवणार आहे सगळ्या मुलांसोबत. आणि मी सुद्धा जेवणार आहे. अरे मामा, ये ये ये. का रे बाबा, तू इथं कशी वाट चुकलास? आता खास कारण आहे आणि ते तुझ्याकडेच आहे म्हणून आलोय. काय, बस बस. काय कारण आहे बाबा? ही सावित्री. नमस्कार. नमस्कार. तुम्ही उभ्या आहेत, बसा. नाही ठीक आहे. अहो नाही, बसा हो, बसा बसा. बस बस बस. काय, कोण आहे ते? दिवाकर नाही काय? कोण? अरे असं काय करतोस? तुझ्या शाळेत होता, तुम्ही एका वर्गात होते, बरोबर जायचे यायचे. अच्छा, दिव्या आपला दिवाकर. आठवला आठवला. त्याची बहीणही. आणि त्याच्या वडिलांची बदली झाल्यानंतर अख्खं कुटुंब नाही का शिफ्ट झालं होतं. हा हो ना. आता गोष्ट अशी आहे का 2 वर्षापूर्वीच दिवाकर गेला. हो ना. सॉरी. काही दिवसापूर्वीच तिचे वडील पण गेले. अरे देवा. तर विषय असा आहे, काही नोकरीच्या शोधात होती, माझ्या संपर्कात आली. तर म्हणलं आपल्याकडे एक क्लार्कची जागा खालीच आहे, तर तुझी अर्जुनकडे वट आहे, एक शब्द टाक बुवा. अर्जुन तुझा शब्द टाळणार नाही असं.
अर्जुनला शब्द टाकू. मामा तेच तर चालत नाही ना त्याला. आणि त्यानं विचारलं की बाबा का हिची शिफारस करताय तुम्ही, त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? अरे होते तुझी त्याच्याकडे, म्हणलं ना तुझा शब्द नाही टाळणार तो. किती दिवस हे असं लाचारी सारखं गुलाम म्हणून राहायचं रे. क्वालिफिकेशन तर पाय ना तिचं. बरं बघू. क्वालिफाईड तर आहेत. मी बोलून बघतो अर्जुनशी, पण मामा शब्द नाही घ्यायचा. कसे अंतिम निर्णय अर्जुनचाच राहील.